सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. वेलकम वेलकम वेलकम. तसेच इथं उपस्थित असलेले पत्रकार बंधू, फोटोग्राफर यांच्यातर्फे सुद्धा मी आधीच स्वागत करत आहे. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा तिला दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी घेऊन दे. तिकडे बघा इकडे. पाहुणे
कष्ट केले, खूप कष्ट केले ताईने आमच्या, आणि तिची प्रेरणा घेऊन आम्ही पण आमचे संसार त्याप्रमाणेच केले. आणि आता माझ्या मुली पण आमची ही ताईचे संसार घेऊनच आम्ही सगळे, त्या मुली पण माझ्यासाठी चांगला संसार करतात. आणि ताईची प्रेरणा आम्हाला खूप आतापर्यंत भेटते आणि आम्ही आतापर्यंत गेलो. आता ताईला आमच्या खूप आता चांगलं आयुष्य देऊ झालं. आणि माझ्या समोरच्या जास्त काही बोलत नाही, पण आम्ही अजूनही ताईने जसे कष्ट केले आम्ही अजून पण कष्ट करू. कारण ताईची शिकवण ही की तुम्ही कष्ट करा आणि तुमच्या संसाराला हातभार लावा आणि तुमचा संसार पूर्ण करा. त्याच्यात माझ्या मुली पण आता सगळे ही प्रेरणा घेऊन आमच्या ताईची, त्या मुली पण माझ्या सगळे चांगले संसार करतात. ताईला वाढवण्यासाठी शुभेच्छा. ताई आनंद होतो. आमच्या आजीला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या भावंडांच्या वतीने आता आमचा मोठा भाऊ म्हणजेच भाई हेमंत क्षीरसागर तोच बोलेल. पुढे लागलो, खूप तिला चांगलं आयुष्य अजून मिळावं हीच इच्छा आमची सगळ्यांची. आणि आतापर्यंत मी पाहिलेला हा सर्वोत्तम सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये वयाचा 83वा वाढदिवस इतका आनंदानं आणि इतक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा व्हावा. आणि विशेष म्हणजे यांची सगळी भावंड 80चं वय क्रॉस केलेली सगळी भावंड या वयापर्यंत त्यांच्या सोबतीला आहेत, हे खास विशेष आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्यांच्या दादांनी त्यांच्या भावाने सांगितलं की 100,000वा वाढदिवस कष्टाचं फळ आहे, हे काबाड कष्टाचं फळ आहे. आणि त्यांनी जो संसार हिरिरीने केला, दत्तात्रय क्षीरसागरांना जो साथ दिले, त्या दोघा उभे त्यांच्या ज्या कष्टामुळे त्यांना एवढं मोठं आयुष्य प्राप्त झाले. आता सुख साधन समृद्धी भरपूर आहे, पण शारीरिक सुख आणि मानसिक सुख कमी झाले, खूप कमी झाले. तुम्ही मान्य कराल. आता 35-40 वर्षाच्या ज्या महिला भगिनी इथे आहेत, कोणाची कंबर दुखते, कोणाचे गुडघे दुखते, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला ऍसिडिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशरचा गोळ्या सतत चालू आहे. हे असं वातावरण आहे. अशा शारीरिक मानसिक अवस्थेमध्ये आपला 100वा 80वा 85वा वाढदिवस होईल असं वाटतं का? हा माझा प्रश्न आहे. शंका वाटते की नाही, अरे बाबा एवढं ऐकून कधी कोणी एवढं आयुष्य, पण देवाने देताना सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य दिले. आणि सगळ्यांनी आरोग्याची काळजी स्वतःची स्वतः घेणं, शरीर आणि मन मजबूत आणि आनंदी ठेवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. मी एक योग शिक्षक आहे आणि या नात्याने मी ते एवढं तुम्हाला सांगू शकतो की थोडंफार हातपाय हलवा. यांनी कष्ट करून शरीर जमवले, तुम्ही मेहनत योगा करा, फिटनेस करा, काहीतरी करून आयुष्य वाढवा. डॉक्टरच्या गोळ्या कमी होऊ द्या आणि मनाने सदृढ मजबूत आनंदी व्यवस्थित राहा. आणि एवढंच बोलून मी ते थांबतो. माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आजींना जसं आता 80 वाढदिवस त्यांचा पूर्ण झाला आणि 84 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले. अजून त्यांना 16 वर्षाचं आयुष्य कमीत कमी मिळावं ही प्रभू श्रीरामांच्या साठी तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने मागणी मागतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आम्ही गेली 5 वर्ष जे कार्य करीत आहोत मुंबई मंडळाचं, ते आपले भाऊ यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करीत आहोत. त्यांनी आम्हाला नेहमी प्रेरणा दिली आहे काम कसं करायचं, समाजसेवा कशी करायची. माझे वडील हे त्यांच्या काळामध्ये त्यांचे सहकारी होते आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्याचं खरं खूपच धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांच्या पत्नी यांचा आज जो वाढदिवसाचा सोहळा जो होतोय, त्या सोहळ्याला आपल्या हिंदू शास्त्रामध्ये खूप महत्व आहे. याला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असं नाव दिलेलं आहे. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा म्हणजे काय? सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा हा आयुष्यामध्ये
आपण 1000 पौर्णिमा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होतो. असा फारच कमी लोकांच्या आयुष्यामध्ये असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी आपण तो आज सोहळा पाहत आहोत. आहे कुणाची काय आता नणंद आहे, आमची आत्या आहे ती, असं प्रत्येकाचा काहीतरी रोल तिच्या तिची भूमिका वेगळी आहे. बाकीचा सगळं आत्ता सोहळा आपण केला, पण ती आत्तापर्यंत तिने आपल्यासाठी जे काही केलंय, आपली काळजी घेतली असेल, आपल्याला प्रेम दिलं असेल, आपल्याला झोपवलं असेल, जोजवलं असेल, तर हे सगळं तिच्याशी ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण 3 वेळा सगळेजण डोळे मिटून शांत बसूयात आणि महामृत्युंजय मंत्र सगळ्यांना येत असेल माझ्या मते तर त्याचा फक्त 3 वेळा उच्चारण करूयात. याच्यामुळे काय होईल, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा तिला पुढच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी उपयोगी पडतील. सामुदायिक कार्य करून मोठं होण्यापेक्षा त्याशिवाय तर समाज नाहीच आहे, पण तरी आपल्या कुटुंबाला आपण किती सांभाळतो आणि त्याच्यामुळेच हा आज सोहळा बघायला मिळतोय, हे खूप मोठं आहे. आणि आमच्या मावशीवर आमचा खरंच खूप जीव आहे आणि आमच्याकडून आमच्या मावशीला परत खूप खूप शुभेच्छा. आजच्या पुस्तकमूर्ती म्हणता येत दत्तात्रय क्षीरसागर यांना पुन्हा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत व्यक्त करतोय की संत महात्म्यांनी जे काय दिलेलं आहे, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग चंद्र काय. आयुष्य 100 वर्षाचं दिलेलं आहे, पण 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष झोपेत दिलेली आहेत. आयुष्याची गणना कमी केली आहे. तरी पण मला आज असं सांगायचंय की आता आमचे सत्कार मूर्तीचे मोठे भाऊ गणेश पावसकर यांनी माझ्याशी वर्णन केलं. मी त्यांनाही धन्यवाद देतो की तुमचं मी 2 शब्द ऐकलं, मी कृतकृत झालो असं म्हणायला हरकत नाही. 100 वर्ष आयुष्य, 1000 वर्षाची गणना केली, पण 1000 वर्षाची गणना संत महात्म्यांनी केलेली नाही. संत महात्म्यांनी गणना जी केली ती 100 वर्षाची केलेली आहे. पण मला त्यातून असं सांगतं की सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य साध्य होईल असं शक्य नाही. परंतु मला आज एक तर समाजामध्ये सांगायचंय की यांनी 12 वर्षाचं एक तप अशी 7 तप पूर्ण केले. त्यांच्याबद्दल त्यांना सर्वांच्या 7 तप केलेली आहेत आणि या 7 तपामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांपासून, सुनापासून, नातवापासून, नात सुनापासून, नातुंडापासून, परतुंडापासून सर्वांना जे प्रेम दिलं हे आज समाज बघतोय आणि ते उत्तम मूर्ती पाहत आहे की बाबा मला हा समाज मला पाहायला मिळाला. फार आनंदाची गोष्ट आहे. असं सर्वांना आयुष्य लाभो ही परमेश्वराची मी प्रार्थना करतो. आणि माझ्या मते आता 7 तप पूर्ण झालेली आहेत आणि 7 तप पूर्ण झाली म्हणणार 84 12 7 तप पूर्ण झालेली आहेत असं मला हरकत नाही. आणि ही 7 वर्षे तप पूर्ण झाल्यानंतर आता फक्त शिल्लक राहिली मागाशी सांगितल्याप्रमाणे 16 वर्ष. ही 16 वर्ष परमेश्वराने माझ्या पंढरीश परमात्म्यांनी माझ्या माऊलींनी त्यांना दान करावी आणि त्यांची 100 पुरी करावी ही सर्वांनी समाजाने पाहावी ही अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. जय हरी. माझं गाव कोणाच आहे आणि मी इथलाच रहिवासी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजींच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर आजी आमच्या सर्वांच्या म्हणजे कोणाल्या गावाच्या सर्वांच्या प्रेरणास्थान आहे. आणि त्यांनी जी शिकवण दिली ती शिकवण आणि त्यांची वागणूक, त्यांचे संस्कार आज आपल्याला इथे जमलेल्या सर्वांना दिसून येत आहेत. आणि त्यांचा नातू हेमंत क्षीरसागर आम्ही पहिलीपासून म्हणजे बालवाडीपासून तसं बघायला तर लहानपणापासून आम्ही 10वी पर्यंत एकत्र शिकलो. आणि आमची लहानपणापासूनची मैत्री जर म्हणायला गेला तर सर्वांसाठी एक नक्कीच ना बाकी काय बोलायची आवश्यकता नाहीये. आणि क्षीरसागर कुटुंबीय जर तसं बघायला गेला तर आमच्यासाठी सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. भाऊ दत्तात्रय भाऊ क्षीरसागर आम्ही सर्वजण त्यांना भाऊ म्हणून संबोधतो. आणि त्यांना
त्यांचा आशीर्वाद आमच्या कोंढारे गावाच्या सर्व नागरिकांच्यावरती आणि जास्त तसं तर माझ्यावरती ते भाऊंनी मला एकच सांगितलं होतं की तू कार्य करत राहा, यशस्वी तू हमखास होशील. आणि आज फक्त मला एकच इच्छा आहे की ते आता पाहिजे होते, कारण आज मी उपसरपंच आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कार्य करतोय आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी पुढे काम करत राहील. आणि काकूंनी पण मला एक दिली होती का तू कार्य करत राहा, यशस्वीरित्या पूर्णपणे कसे होतात. आज मी त्याचं एक उदाहरण जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. आज मी उपसरपंच आहे, काकूंचा आशीर्वाद माझ्याशी आहे, माझ्या गाववाल्यांचा माझ्याबरोबर आशीर्वाद आहे आणि गाववाल्यांचा विश्वास पण माझ्याबरोबर होता. आणि काकूंना याच्या पुढे दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी मी एक प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आळंदीच्या कमिटीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि दत्तात्रय भाऊ क्षीरसागर हे आळंदी कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बरेच वर्ष त्यांनी आळंदीसाठी झटलेलं आहे. आणि या माऊलीनं एक मोठा समाजसेवक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाचं पण तेवढंच भलं केलेलं आहे. तर खरोखरच आपण त्यांना एक आळंदी समाजाच्या वतीने एक सन्मानपत्र देत आहोत. तर मी श्री संतोष कोळसकर एक वाक्य ऐकतात सगळेजण, श्रीमतीचा सदरा आपण सापडतो का, तर तो इथे आहे. कसा आज त्यांची नातवंड सुना मुलं परतवडा सगळेजण आपण औषध करताना बघत होतो. हे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही आणि हे असं सगळ्यांच्या आयुष्यात यावं अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. दुसरं 5 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी पहिलाच आमची कमिटी स्थापन झाल्यानंतर कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला भाऊ सुद्धा होते आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही केला होता. आज ते नाही त्याची उणीव आम्हाला नक्कीच जाणवते. त्यांच्या शुभेच्छा आम्हाला एवढ्या भरभरून लागल्या की आमचं कार्यकाळ देखील चांगल्या पद्धतीने आम्ही पार पडू शकलो. आज त्यांची उणीव नक्कीच आहे. तरी मी या परिवाराला देखील सगळ्यांना शुभेच्छा देतो की कुटुंब एकत्र येणं फार मोठा गोष्ट आहे. सगळे एकत्र येण्यासाठी ती मानसिकता असायला पाहिजे. घरामध्ये मुलं आपली असतात, सुना आपले नसतात, या सगळ्यांना एकत्र ठेवणं हे कुठेतरी त्या कुटुंब प्रमुख त्यांनी ते काम केलंय हे खूप उल्लेखनीय आहे. आणि हा सगळ्यांनी आदर्श घ्यावा. आपल्या येणाऱ्या सुना असतील, आपल्या गेलेल्या मुली असतील, त्यांना चांगलं काय सांगता येईल हे आपण सांगायला पाहिजे. हा संदेश मला वाटतं त्याच्याकडनं आपण घ्यायला पाहिजे. जे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी याच्यावर बारकाईने विचार करावा आणि ह्याच त्याला शुभेच्छा असतील की आपण काय आचरणात आणतो हे फार महत्वाचं आहे. बोलून मी 2 शब्द थांबवतो. माझ्या समाजाच्या वतीने, कमिटीच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो त्यांना आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज आपण या संतान मूर्तीच्या वाढदिवस सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत. त्या माऊली आमच्या आई समानच आहेत सर्वांच्या आणि त्यांनी जे आमच्या पंडित कुटुंबाला ते प्रेम दिलं ते अगणित आहे. बहुतेक समाजाने ते पाहिलेलंच आहे आणि त्यांचे उपकार आम्ही सुद्धा विसरू शकत नाही. त्यांचे जे आमच्या घरावर सुद्धा जे संस्कार आहेत, भाऊंचे म्हणा किंवा आईंचे म्हणा, जे उपकार आहेत आमच्यावर, त्यांचे संस्कार जे पडलेले आहेत आमच्यावर, ते आम्ही केव्हाच विसरू शकत नाही. तसेच त्यांनी जे आपलं कुटुंबाला वाढवून जे त्यांच्या मुलांना, नातवांना, सुनांना जे संस्कार घडवलेले आहेत ते आज सर्व समाज बघत आहे. आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांचं जे आज 83वा जो वाढदिवस साजरा करत आहे ते खरंतर म्हणजे मान्यजोग आहे. त्याचं म्हणजे मोजमाप करणं अगणितच आहे तसं पाहिलं तर. आणि मी त्याबद्दल आमच्या केवणारे विभाग सोनार समाजाच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कशी सेवा त्यांची किंवा मार्गदर्शन आमच्या समाजाला किंवा गावाला, ग्रामस्थाला लाभो ही मी विश्वासाने प्रार्थना करून त्यांना लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आजींबद्दल बोलायचं म्हटलं तर आजी 9 मुलांच्या आई आहेत आणि त्या पंजी पण झाल्या आहेत आणि भरपूर त्यांनी चांगलं आयुष्य त्यांना मिळालेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचतात. फार लहान असतं, अगदी मासाचा गोळा असतो आणि त्याला आई वळण लावते.
आई एक परमार्थ आहे. या आईच्या जगण्याला जो अर्थ मिळतो तो मुलांमुळेच आईला पण अर्थ असतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी दोन्ही परिवाराकडे असतात. ते सांभाळून आईने आयुष्य त्यांचं जगलं. चांगल्या पद्धतीने हा सोहळा मी बघते डोळ्याने. माझं मन भरून येते. खरंच खरोखर या नातवांनी किंवा या ज्या त्यांची जी राहिलेली आहे मुली पूर्ण त्यांनी केलेली आहे. त्यांची इच्छा होती की त्यांचे सर्व पाहिजे त्यांचे 2-3 बर्थडे करायचे होते, पण त्यांनी या बर्थडेमध्ये प्रूव्ह करून दाखवलं की खरंच छानपैकी त्यांनी सगळ्याचं एकदम साधन केलं आणि अगदी छानपणे निर्मळ शौच मनाने त्यांनी हा सोहळा पार पाडलाय. आयुष्यामध्ये मी पहिल्याच या कोंडवड्या गावात आले. माझ्या लग्नाला 1686 ला कोंडवडीचे लग्न झालं माझं. मी आले नव्हते आणि आज प्रथमच या गावात आले आणि इतका छान सोहळा बघितला. माझं मन भरून आले, आनंद पण झाला मला. आता मी जिथे पण प्रवचन जाईल तिथे पण सांगेल या क्षीरसागर परिवारांची सर्वांना गाथा मी सांगेल की खरंच त्यांनी आईबद्दल इतकं मन चांगलं व्यक्त करून आम्ही इतके चांगले त्यांचे सोहळे केले. अशी आई वडील आणि अशी मुलं सगळ्यांना मिळून सगळ्यांनी त्यांचा आदर घ्यावा, सगळ्यांनी त्यांची प्रेरणा घ्यावी. आईबद्दल काय असते अपेक्षा आणि मुलांबद्दल काय आई वडिलांना अपेक्षा असते हे सर्वांनी याच्या बर्थडेतून दिसून येते. आणि हे आमचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत. मला अगदी सरळ साधे सोपे वाटत होते, परंतु मी जेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने येऊन बघितलं खरंच त्यांचा परिवार आणि खरंच त्यांची महिमा अगदी मला खूप भरून येतोय आणि खूप आनंदही होतोय. आई हे मायेचा सागर आहे आणि आई ही न कधी जिंकलेली शांत अशी घडी आहे की ती स्वतः आईच्या मनामध्ये तेवत असते मुलांबद्दल प्रेम आदर. आणि आई वडील हे जगातले सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात महत्वपूर्ण असे जीवन खाते आहेत. खूप शुभेच्छा. आणि मावशी ह्या शब्दातच सगळं आलंय. आम्हाला तर खरंच मावशीचं खूप प्रेम मिळालंय. म्हणूनच माझी आज इच्छा झाली की तिच्याबद्दल मी काहीतरी बोले. आणि खरंच आम्हाला ते पहिले दिवस खूप आठवतात. त्यासाठी आज ही पण आली आहे तर ती पण बोलेल तुझ्याशी. मावशी बद्दल काय बोलू मी. मगापासून इतकं ऐकलं तिच्याबद्दल की इतकं सगळे बोलले. मग सगळ्या ह्या लोकांना एवढा तिचा चांगला अनुभव आहे. आम्ही तिच्या घरच्या आम्ही लहानपणी यायचो. म्हणजे मी आमच्या सगळ्यांना बहिणींच आम्ही सुट्टी तिथे यायचो. आम्ही पार सगळं आमचं घरदार आमच्या आईला सुद्धा विसरून जायचो. इतकं तिने आम्हाला छान सांभाळलं. आणि बरोबर आमचे काका आज ही आमची 6 भावंड. त्यात आम्ही सुट्टीला आम्ही एकत्र यायचो. खूप मस्ती धुमाकूळ अगदी खूप त्रास दिला मावशीला आणि आम्ही खूप मजा केली. पण कधीही आपण जरी लहान असलो आपल्याला कळतं की आपल्याशी कोण कसं वागतंय. कोणीतरी आपल्याला असतं ते. पण आम्ही बघत आलो की मावशीने काकांनी आम्हाला कधीही कुठल्याही बाबतीत चुकवलं नाही. प्रत्येक आमचे हट्ट गावात नसताना सुद्धा त्यांनी पूर्ण केले. जे आम्ही बॉम्बेला राहून आम्ही जे आमच्या वडिलांच्या त्यांच्या हातामध्ये कधी राहू शकलो म्हणजे ते करून दिलं नाही. आम्हाला मावशी काकांनी ते खूप मजा करून दिली. आमच्या भावांनी पण आम्हाला कधीही असं हे करून दिलं नाही की तुम्ही आता आला आम्ही एवढे आम्हाला खूप एन्जॉय केला. आमच्या भावांकडून आम्ही खूप छान दिवस सगळ्या महिला अजून सुद्धा आमचं तासतात येणं होत नाही. आमच्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत. आमची मोठी मोठी मुलं आहेत त्यामुळे आम्हाला नाही जमत. पण आता मी जेव्हा पण येतो आमच्या सगळ्या बहिण्या आम्हाला जवळ येऊन विचारतात, बोलतात आमच्याशी. इतकं छान वाटतं ना. म्हणून मग काही असं असलं की आम्हाला यावंसं वाटतं, आवर्जून यावंसं वाटतं. असं सगळ्यांना आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. आणि प्रत्येक मुलगी आईकडून तर शिकतेच सगळं. पण मी म्हणते माझी शिकून मावशीपासून सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मी तिच्या लहानपणी तिच्या सांगितलं खूप राहिले. बाकी तर राहिलाच आहे पण मी खूप राहिले जवळवर. त्यामुळे मी बघायची की मावशी किती शेताचं हे ते घरातलं बघून आमच्या लहान मुलांचं सगळं बघून छान ती सगळं मेंटेन करायची ना. ते खूप म्हणजे मला मी तो विचार कधी कधी करते. मी तर शहरात आहे तुम्ही मग असं का करू शकत नाही. माझ्या मावशीने एवढं केलं हे आपल्याला काही जास्त नाही. ती जर एवढं करू शकली तर आपण एवढ्या सगळ्याचं सांभाळ करू शकली आपण का करू शकत नाही.
तो विचार मी मनात आणते आणि मग त्यामुळे माझं जे काय मला त्रास असते, माझे जे काही प्रॉब्लेम असतील त्यावरती मला नक्की सोल्युशन मिळतंच. पुन्हा इथला चेक गेला खुशाल वाटवा आणि हा तो चेक आहे. चेक म्हणजे कसं काय, आणि 100पर्यंतच्या पुढे जाणारा चेक आहे, त्याला म्हणतात राम आठवा. आणि मी एकदा बोलत, तुम्ही 2 वेळा बोलायचं, जय श्रीराम जय श्रीराम. उद्या रामाचं मंदिराचं उद्घाटन आहे आणि आज आपण रामाच्या साक्षीने आपल्या माईंचं सगळे प्रेमापोटे इथं आलेलो आहोत. आणि असाच प्रेम तुम्ही क्षीरसागर कुटुंबामध्ये येत जा, देत राहा. कारण आता आमचे सगळ्यांनी सांगितलं कमतरता जाणवते आणि बरोबरच असतो. ज्याच्या घरामध्ये कोणतरी जन्माला कार्यकर्ता येतो ना तेव्हाही पुण्य बघायला मिळते. आणि ज्याच्या घरामध्ये कार्यकर्ता नसेल तरी घुसरून जायचं. तुमचं वय किती झालं, किती तुम्ही वयाचे आहात, कोण नाही ते विचारत तसं. पण ज्याच्या घरी खरा कार्यकर्ता जन्माला येतो ना, आम्हाला त्यांचे साथीदार आठवतात. आता त्यांची नावं घेतो, थोडीशी घेतो, नाव 100 आहेत. आमचे आनंद पाटणकर, दत्तात्रय कोळसकर, दत्तात्रय क्षीरसागर, कोंडराव महामणी, मनोहर पंडित अशी जी नाव आहेत, कोळसकर असे अनेक नाव आहेत. ठाण्यापासून ते रघुनाथ वाडीकर, ह्या मुलं नातवंडी दिसत आहे. का दिसत आहे, समाजाला जागृत करणे हे आमचं भाऊंचं काम होतं. आणि भाऊनी एक ठेव ठेवून गेले आपल्या समोर, ती कुठली, घराची एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सानेगुरुजी म्हणतात. पण ही शिकवण जर समाजामध्ये असेल तर त्याच्या घरी लक्ष्मी नांदायला काय हरकत नाही. म्हणून आज जे काही मुलांनी केलेलं आहे, 5-6 भावांनी जे केलेलं आहे, तुम्ही नातवंडांनी आज काय कार्यक्रम साजरा केलेला आहे, पण त्याला पुण्याची जोड असावी लागते. आम्ही लाख म्हणलं 1000 वर्ष, तुमची 1000 साल नका, ते 1000 साल गाठणं नाही, 100 गाठणं पण कठीण असतं. आज 85 म्हणलं तर कमी नाही. नंतर झाला ना 35-40 झाला, 35-40 मध्ये आज माणूस वयस्कर वाटतो. का वाटतो वयस्कर आपल्याला, ते वय तुम्हाला जागृत सांगतं. वय असेल 100 आणि तोंडाला असेल 100 म्हणजे तंबाखू. बरोबर, वय जात तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्ही पुढे निर्व्यसनी पाहिजे माणूस निर्व्यसनी पाहिजे. आमच्या पाटणकर महेंद्र पाटणकरांनी सांगितलं काय काय गोष्टी घेण्यासारख्या असतात. तसेच मी गावमातांचे आभार मानतो. तसेच आम्ही आता आजीसाठी एक कविता बनवली आहे. तर आजी तू भरवलेल्या घासात अमृताची गोळी आहे आणि हातावर दिलेल्या गपचूप पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी, तुझी थोरली महान, तिन्ही लोकी तुला मान. उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता. उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता. खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. सदाशिव हा बीज प्याला, राह त्याचा शीतल झाला. सदाशिव हा बीज प्याला, राह त्याचा शीतल झाला. करिता राम जपा, करिता राम जपा, करिता राम जपा. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. आणि त्याच्यावर रामाची कृपा आहे, म्हणजे तो आपलं रक्षण करतोय शरीराचं मनाचं असेल तर ते पण आपण या निमित्ताने श्लोक तिच्यासाठी म्हणूया. शतकोटी प्रविष्टम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं. ध्यात्वा निरोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं. जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं
सासीतून धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु आविर्भूतं भुजं राम रक्षा पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रं प्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रे वत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापति पातु उदयं रामरत्नजित् मध्यं पातु भरद्वंशी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु शक्तिनि हनुमन्त प्रभु गुरु रघुत्तमः पातु रक्षः पुरविनाशकृत जानुनि सेतुकृत पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाम्य सुकृती पटे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. सगळ्यांनी फक्त आपले हात असे करा आणि धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान स्वडोळा पाहिले मी धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान केलासी संसार दत्तांबरोबर केलासी संसार दत्तांबरोबर संसारात नाही कोठे घेतली मघार कसुनी कंबर जाशी शेतावर सोबतीला धोंडूबाई घरातले कर सोडोळा पाहिले मी धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान स्वडोळा पाहिले मी धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान उन्मत्त विप्रनेती शेतीतून कामगार म्हणे माऊली तू स्वामी धरावा नांगर खनुनी रोपे मूठ पाठीवर लावणीसाठी उभयत उभीची खनात स्वडोळा पाहिले मी एक एक चूड मुखी राम नाम एक एक चूड मुखी राम नाम दुडीन जोडून या फळ्या मांडिले दुकान दत्तोबांनी आणले गाडी भरून सामान स्वडोळा पाहिले मी धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान परसी मोगरा फुलला संसार माऊलीचे अलंकार शेतीची अवजार माठाची भाजी कोंड्याची भाकर घेऊन या दावी दोरी पूजित गौरव सोडोळा पाहिले मी घराचे गोकुळ केले नंदनवन घराचे गोकुळ केले नंदनवन माऊली तू आहे पुण्यवान धन्य माऊली तू ऐक कथा गोड माऊली तू आहे पुण्यवान Happy birthday to you. Happy birthday to you.
जय श्रीराम. नमस्कार. BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे आहे आणि कोंढाणे येथे श्रीमती सुमनताई दत्तात्रय क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे 83 वर्ष पूर्ण केलेले आणि 84 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेले. त्याच पार्श्वभूमीवर क्षीरसागर कुटुंबांच्या वतीने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य दिव्य असा कार्यक्रम आज करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची फॅमिली आपल्यासोबत आहेत. महिला कंपनी बऱ्यापैकी भाच्या आहेत, बहिणी आहेत, अनेक नातेवाईक आहेत त्यांचे आणि त्यांच्याकडे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधून घेणार आहोत. पहिलं प्रथम आपण विचारूया, ताई काय सांगाल तुमचं नेमकं नातं काय आहे आईंशी आणि आज तुम्ही वाढदिवसानिमित्त इथे आलात. आज कार्यक्रम अप्रतिम असा तुम्ही भव्य दिव्य साजरा केलेला आहे. काय सांगाल तुमच्या वतीने कशा शुभेच्छा द्याल? ही माझी मावशी आहे. माझं अर्धाधिक बालपण तिच्याकडेच गेले आणि माझ्या परिवारातर्फे माझ्या मावशीला खूप खूप शुभेच्छा. ताई तुम्ही काय सांगाल? तुम्ही मगाशी म्हणजे भाषण करताना सुद्धा म्हणाला डोळ्यातून अश्रू आलं. कसे अनावरण झाले अश्रू आपले आणि कशा शुभेच्छा द्याल? मला तर वाटतं की बघा, आपण म्हणतो जगामध्ये श्रीमंत हाय, त्यांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी बंगला घेतला, त्यांनी इकडे जमीन घेतली, पण खरी श्रीमंती कशात आहे? खरी श्रीमंती ह्याच्यात आहे. ही खरी श्रीमंती आहे. माझ्या मते ही खरी श्रीमंती आहे की आज सगळं कुटुंब तिचा हा सोहळा करतायत. ही खरी श्रीमंती आहे आणि तिला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही काय सांगाल? मावशीला कशा शुभेच्छा द्याल? काय सांगाल? मी मावशीला शुभेच्छा म्हणजे आता असं वाटतं तिला मिठी मारावी, गच्च मिठी मारावी तिला आणि तिला शुभेच्छा द्याव्यात. ह्या शुभेच्छा असतील आणि तिच्या हे संस्कार तिने आमच्याबरोबर घडवले, त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी घडलो. आज त्यातून आमची मुलं पण तशीच घडतील आणि घडत आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि मी माझ्या कुटुंबाकडून तिला शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी. ताई तुम्ही काय सांगाल नेमकं? तुम्ही मगाशी एक सगळ्या महिलांना हसवलं सुद्धा आणि अप्रतिम भाषण असं केलं. तुम्ही काय सांगाल नेमकं कशा पद्धतीत तुमचं नातं आहे आजीबरोबर, आईबरोबर आणि त्या नात्याचा काय उल्लेख कराल आणि कशा शुभेच्छा द्याल? काय सांगाल? सुमन आत्या म्हणजे माझी आत्या. आपल्याला आयुष्यात एक प्रेरणास्थान हवं असतं, तर तिच्याकडनं मी तिने जे काय पद्धतीचं आयुष्य जगलेली आहे ती, तर ते कायम मला प्रेरणास्थानी राहतं आणि त्याच्यातून जितकं तिने आम्हाला दिलं आहे, तिच्या जीवनातून आम्हाला हे कळलं की जितकं द्याल तेवढं मिळतं आणि ते तिने अनुभवलं आणि आम्ही पण अनुभवलं. तर आत्ता हा जो काही सोहळा झाला तो हा प्रेमाचा एक तिने जे काही दिलं होतं ते तिला त्या स्वरूपात परत मिळालं आज आणि हेच माझ्यासाठी पण प्रेरणा असेल की मला त्याच्यातून काय देता येईल आणि मला काय मिळवता येईल. अशी माणसांची पुंजी मला मिळवायला आवडेल आणि तिचं प्रेम अजून मिळावं अशी अपेक्षा. तर त्या आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ताई नेमकं काय सांगाल? आपण कशा पद्धतीने आजीला शुभेच्छा द्या? माझी ती आत्या आहे, माझी ती मोठी आत्या आहे. आम्ही लहानपणी इथे यायचो, म्हणजे कधीच हे नाही केलं, असं राग नाही केला. सगळ्यांचं नाही का प्रेम खूप दिलं तिने, त्याच्या मला वाढदिवसाच्या तिला शुभेच्छा द्यायच्या. तुम्ही काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आता तुम्ही? ती माझी मावशी आहे. मी लहानपणापासून तिच्याकडे राहिलेली आहे. तिने आम्हाला अगदी मुलींसारखं प्रेम दिलेलं आहे आणि काकांनीसुद्धा, की अगदी आम्ही आईला सोडून राहायचो तर आम्हाला अगदी मांडीवर घेऊन तिने झोपवलेलं आहे. इतकं छान भरपूर प्रेम दिलं आहे. तिचे जे कष्ट आहेत ते आम्हाला तर नाही आहेत, पण आम्ही तिचे कष्ट बघून तिच्याकडून त्या प्रेरणा आम्हाला मिळाल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमच्या संसारात त्याचं हे करतो आहे. तर यापुढेही तिला अशाच खूप खूप शुभेच्छा वाढदिवसासाठी आणि असंच तिने आमच्यावर प्रेम करत राहावं ही आशा. काकू तुम्ही काय सांगाल नेमकं आज तुमचं काय नातं आहे आणि तुम्ही नात्याच्या हिशोबाने नेमक्या कशा शुभेच्छा द्याल? काय सांगाल नेमकं? ती माझी मावशी आहे सुमन दत्तात्रय क्षीरसागर आणि आम्ही मी सांगते की आम्ही जेव्हा इथे येत होतो आमचे काका घेऊन यायचे आम्हाला. हे तिला मुलगी नाही, तिला 6 मुलगे, पण तिने आम्हाला कधी असं बहिणीच्या मुली म्हणून सांभाळला नाही. स्वतःच्या मुली म्हणून
खूप जीव लावला. आमचे 6 भाऊ, आमचे काका, त्यांनी एवढा आम्हाला हे केलं ना की आम्हाला कधी वाटलंच नाही आम्ही मावशीच्या घरी आहोत किंवा आम्ही काकांच्याकडे आहोत, कधीच नाही. अगदी केसाच्या रिबिनीपासून ते पायाच्या चपलेपर्यंत आमच्या मावशी काकांनी आम्हाला आमचे लाड पुरवले. मावशी काका आम्हाला रात्रीच्या मांडीवर घेऊन हे करायचे, झोपवायचे. मावशी आम्हाला खूप, आम्ही निघालो इथून जायला, दिवाळी मे महिना आमचा इथेच साजरी व्हायचा. आम्ही मावशीकडून जायला निघालो की आम्हाला पण खूप रडायला यायचं, मावशी पण आमची रडायची खूप. अशी मावशी आम्हाला नेहमी जन्मजन्मी लाभो हीच आमची देवाचरणी आहे. आणि आमच्या धर्माधिकारी कुटुंबांकडून तिला शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तिला. तर ह्या होत्या त्यांच्या भाच्या आणि त्यांनी सांगितलं कशा पद्धतीत त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मावशीला. त्याचप्रमाणे अजून काही महिला आहेत, त्यांचं कुटुंब फार खूप मोठं आहे की मला असं वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं मोठं कुटुंब आपण पहिल्यांदाच दाखवतो आहे. ताई, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीत आपण शुभेच्छा द्याल? आज अप्रतिम असा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे, काय सांगाल नेमकं तुमचं त्यांचं नातं काय आणि कशा शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी माझी आजीची मोठी नात, मी आजीला वाढदिवसाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी एवढंच सांगेन की म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत नाही. माझं कुटुंब इतकं मोठं आहे की माझे वडील धरून 6 जण भाऊ आणि ते 6 जण म्हणजे माझ्या वडिलांसारखेच आहेत. आज माझे वडील आहेत पण मला वडिलांची कमतरता त्यांनी कधीच जाणवून दिलेली नाही आहे. आणि हे सगळं माझ्या आजीमुळे सगळं शक्य झालेलं आहे. आणि मी आजीला खूप खूप शुभेच्छा देऊन एवढंच सांगेन की तुझे जे आशीर्वाद कुटुंबावर आहेत ते सदैव असेच राहू दे. आणि नातवंडांच्या याच्याप्रमाणे म्हणायला गेलं तर आत्ताची पिढी म्हणजे अशी आहे की आत्ताच्या ज्या आज्या आहेत त्या आपली मतं नातवंडांवर लादण्याचा प्रयत्न करतात, पण आमची आजी तशी नाही आहे. ती तिच्या म्हणजे नातवंडांच्या वागण्याप्रमाणे तिचं वागणं बदलते. त्याच्यात आम्हाला खूप मोठं समाधान मिळतं आणि एक ओढ असते आम्हाला गावाला यायची. असं वाटतं गावाला आमच्या कधी एखादा कार्यक्रम निघतो आणि आम्ही कधी तिथपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे मी आज रत्नागिरीतून इथपर्यंत पोहोचलेली आहे त्या आजीच्या प्रेमामुळे. बस एवढंच बोलते आणि थांबते. तुम्ही काय सांगाल नेमकं त्यांचं अश्रू अनावरण झालेलं आणि त्यांनी खरोखर म्हणजे मनापासून आजीला अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्ही एक नात म्हणून काय सांगाल, कशा शुभेच्छा? मी तर लहानाची मोठी तिच्या नजरेखाली झाले लग्न होईपर्यंत. शुभेच्छा तर द्याल, शुभेच्छा तर द्याल. आज आनंदाचा दिवस आहे, 84 वय हे लागलेले त्यांना. एक तुम्ही नात म्हणून कशा शुभेच्छा द्याल? नात म्हणून आता शुभेच्छा, आजीला किती शुभेच्छा दिल्या तरी त्या आम्ही कमीच पडणार. तिने इतकं केलं आमच्यासाठी, प्लीज मला नाही. आपण काय सांगाल नेमकं, आता या दोन्ही नाते यांचं अश्रू अनावरण झालेलं आहे आणि त्यांना भावनिक झालेले आहेत, त्यांना राहत नाही, कशा शुभेच्छा द्यायच्या त्यांच्या वतीने आपण कशा शुभेच्छा द्याल, काय सांगाल? मी फक्त एवढंच सांगू इच्छिते, आम्ही आत्ता ज्या लेवलवर आहोत ते फक्त आमच्या आजी आजोबांमुळे, त्याच्यानंतर आमचे आई वडील, त्यांनी आमचे आई वडील घडवले म्हणून आम्ही घडलो. आणि आज खूप रडावं असं वाटतंय पण आम्ही रडणार नाही आहोत, कारण की आम्हाला आमच्या आजीसाठी, आमच्या घरच्यांसाठी स्ट्रॉंग राहायचं आहे. तर ह्या होत्या सगळ्या त्यांच्या नाती, बहिणी, भाच्या वगैरे सगळ्या. त्याचप्रमाणे त्यांचे नातू आहेत आपल्यासोबत, त्यांना भाई बोलतात लोक. त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीत आहे. बाई, नेमकं काय सांगाल, आज तुमच्या सगळ्या बहिणींनी, जे काही तुमची रिलेटिव्ह आहेत त्या नात्या गोत्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आजींसाठी आणि काही नातींनी अश्रू अनावरण केलेले. तुमच्या वतीने कशा पद्धतीत शुभेच्छा द्याल आणि कसं आयुष्यात दीर्घ लागो याबद्दल काय सांगाल आपण? बरं, आजीसाठी ज्या सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ना त्या अगदी खरोखर मनापासून दिलेल्या आहेत. कारण की आजीला आता आम्ही सगळे लहानपणापासून बघत आलेलो आहोत. तिचे कष्ट, जे काही आमच्यावर त्यांनी केलेली मेहनत असेल, तिने सगळ्यांवर समान प्रेम केलेलं आहे. कोणाच्याही बाबतीत त्याची दुजाभाव कधी तिने केलेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत. आणि आज हा जो सोहळा आम्ही केलेला आहे ना, हा अगदी आम्ही वाट बघत होतो. अगदी 2-3 वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो की आजीचा बड्डे करायचा आहे, आजीचा बड्डे आपल्याला करायचा आहे. शेवटी तो आज दिवस आलेला आहे आणि त्याच्यामुळे आज सगळ्यांना असं भरून आलेलं आहे की अरे काय करू आणि काय नको. आता तुम्ही बघाल की आम्हाला वेळ कमी पडला, आम्हाला खूप काही करायचं होतं, आम्हाला करता आलं नाही आहे, आलं का लक्षामध्ये. परंतु आजी बाबतीत बोलायला झालं तर आजीला आम्ही खूप वर्षापासून बघतो, खूप कष्ट, मेहनत, जिद्दी, चिकाटी आणि तिच्याकडनं बचत कशी करावी, संसाराला उपयोगी पडणारं जे काही तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे ना, खूप काही शिकण्यासारखं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचत. तिने जी तिच्या आयुष्यामध्ये बचत केलेली आहे ना, ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रेम जे तिने सगळ्यांवर केलेलं आहे ते सुद्धा, की कसं प्रेम करावं सगळ्यांवर. अगदी गावामध्ये सुद्धा तिने सगळ्यांवर समान प्रेम केलेलं आहे. घरामध्ये सुद्धा सगळ्यांवर समान प्रेम केलेलं आहे. असा दुजाभाव कोणासोबत केलेला नाही आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, गावामधले लोकंसुद्धा आज माझी आजी असेल, भाऊ असेल, यांना आदर्श मानत आहेत अलग अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा सोहळा आमच्यासाठी अगदी खरोखर अगदी खूपच म्हणजे अगदी असा अपर्वणी आपण म्हणतो ना, असा होता. आणि तो साजरा करायचा होता खूप वर्षापासून. त्यामध्ये एक गोष्ट सांगेल, मी जेव्हा सुरुवातीला बोललो की आजोबा असताना आम्हाला हा सोहळा करायचा होता खरं म्हणजे, परंतु काही कारणास्तव आम्हाला तो करता आला नाही. दिवस ढकलत गेले, आज करू, उद्या करू, ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. परंतु एक दिवस आम्ही असा प्लॅन केला, माझे काका वगैरे आम्ही एकत्र येऊन, की आता ह्यावर्षी आपण आजोबांचं आजीचं शर्कतुला करूया. परंतु आम्हाला ती करता आली नाही. म्हणजे करता आली नाही कसं, काही कालांतराने एक वाईट घटना घडली आणि आमचे आजोबा आम्हाला सोडून गेले. त्याच्यानंतर 2 वर्षे अशी गेली. मग पुन्हा आम्ही गेल्या वर्षी अचानक आजीला आम्ही एक सरप्राईज देण्यासाठी तिला न कळवता आम्ही घरी आलो. रात्री सगळे एकत्र घरी जमलो. सकाळी तिने आम्हाला बघितलं तर आम्ही सगळे घरी आलेलो होतो अलग अलग लक्षामध्ये. एक असा तिला एक गोड असा आम्ही सरप्राईज तिला दिला. तिची त्यावेळेला ती अक्षरशः रडली आमच्यासमोर. म्हणजे तिला पहिल्यांदा, आता जसं आम्ही मोठी आरती केली त्यावेळेला आम्ही 82 दिवे ठेवून आम्ही आरती तिची केली होती, आत्ता केली त्याप्रमाणे, त्यावेळेला तशी तिची आरती केली. तर तिला भारावून आलं. आता ह्या वेळेचा प्रोग्राम आम्ही लपवू शकत नव्हतो, कारण की मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगून, सर्व समाज बांधव, परिवार, तिचा खूप मोठा परिवार आहे. आता आजीच्या बहिणीच्या मुलींनी प्रतिक्रिया दिली, माझ्या बहिणींनी प्रतिक्रिया दिली, त्याच्यानंतर भावांनी प्रतिक्रिया दिली. सगळ्यांनी जी प्रतिक्रिया दिली की सगळ्यांना असं प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता की आपल्याला आजीचा बड्डे करायचा आहे अलग अलग लक्षामध्ये. आणि तो आज केला. त्याच्यामुळे मी तर खूपच आनंदी आहे. जे करायचं होतं ते आम्ही साध्य केलं. आता शुभेच्छा कशा द्याल आजीला, काय सांगाल? आजीला मी असं सांगेल की आत्तापर्यंत जसं आजी निरोगी आयुष्य जगत आली, तसंच इथून पुढे परमेश्वरांनी आजीला निरोगी आयुष्य द्यावं. आणि जसं समाज बांधवांनी म्हणा किंवा आमच्या आपतेष्ट परिवारातल्या ज्या समाजातील लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या की तुम जीव हजारो साल, पण हजारो साल नको, 100 वर्ष जग आणि त्या 100 वर्षाचा 100वा बड्डे आम्हाला साजरा करता येऊ देत. तसं मी सुद्धा परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की आजीचा 100वा वर्ष आम्हा सर्वांना, ज्या आम्ही कुटुंबातले सदस्य आहोत, आत्ता तिच्यासोबत आहोत, त्या सर्वांना तिचा 100वा वाढदिवस साजरा करता येऊ देत. असं तिला परमेश्वरांनी निरोगी आयुष्य इथून पुढे द्यावं, अशा मी शुभेच्छा देतो. तर हे होते भाई, आणि त्यांनी कशा पद्धतीत आजीला शुभेच्छा दिलेल्या आहेत, ते कसे भावूक होऊन त्यांनी सांगितलेले पूर्ण स्टोरी, किती वर्षापासून ते साजरा करणार होते. त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे नातू आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. दादा, नेमकं काय सांगाल? आज आजीचा वाढदिवस आहे आणि हा भूतो ना भविष्य अप्रतिम तुम्ही साजरा केलेला आहे. काय सांगाल, नेमकं कशा शुभेच्छा द्याल? नाही, ते बरोबर आहे, कारण का आमचं एकत्रच कुटुंब आहे आणि खूप वर्षापासून आमचा म्हणजे जेव्हा आमचे आजोबा होते त्यामध्ये बोलू शकता 5-6 वर्षापासून आमचा प्लॅनिंग चालू होता की त्यांच्या बड्डे निमित्त दोघांच्या किंवा दोघांचा जर लग्नाचा वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी असेल त्या टायमाला आम्हाला त्यांचं एक असं शर्कतुला, म्हणजे त्या एक प्रकारचं त्यांना दोघांचं लग्नाच्या वाढदिवस टायमाला आम्हाला त्यांचं परत लग्न लावायचं होतं दोघांचं. पण काय बोलतात, योग जुळून न आला. खूप आम्ही प्रयत्न केले आणि त्यानंतर करोनाचा पिरियड आला. मग थोडेफार काही वेगवेगळ्या घटना घरात घडल्या, त्याच्यामध्ये आजोबांचं पण हे झालं. त्यानंतर आम्ही तो विचार केला कसं काय करायचं. मग आता योग जुळून आला आणि नंतर ह्या टायमाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्या टायमाला आपण आजीचा कार्यक्रम कसा करायचा. आणि काही जसं काका आहेत आपले, माझे अण्णा काका आहेत किंवा मोठे काका, भाव आहे मोठा, यांनी हा प्लॅन म्हणजे मांडला की आपण असं करू शकतो. आजीचा बड्डे आलेलाच आहे, नियोजन. आणि त्या टायमामध्ये समाजाकडनं पण असं की आजीचा पुरस्कार करायचा होता, म्हणजे तिचा सत्कार वगैरे करायचा होता. तर एक काळ आणि टाईम बोलतात ना, आपण सगळं जुळून आलो, योग आला तो. आणि तो योगप्रमाणे आम्ही चांगलं प्लॅनिंग करून आम्ही हा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. आणि खरंच बरं वाटतं की ह्या टायमाला कसं तर आमचं पूर्ण कुटुंब तर एकत्र येतात, पण आमचे नातेवाईक वगैरे सगळे एकत्र येतात, समाज एकत्र येतात, गावातली माणसं ग्रामस्थ एकत्र येतात, ते आमच्यासाठी मदत करतात, सगळं काही करतात. आता तुम्ही शुभेच्छा कशा द्याल आजीला, काय सांगा? आता काही शुभेच्छा म्हणजे आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप आहेतच. आणि असं वाटतं की अजून पण की ती पुढे जेवढे ती वर्ष तिचे आहेत, खूप जास्त वर्ष आम्हाला तिच्या सानिध्यात राहून तिचं प्रेम मिळावं. तिच्यासाठी तर आता ती आहे, घर आहे म्हणून आम्ही लांब राहूनसुद्धा आम्ही काय होणार, पण वर्षातनं 1-2दा तरी आम्ही तिच्यासाठी येतो, तिच्याकडे येतो. मग ती जसं असेल तर आम्ही दरवेळी येऊ, तिच्या सानिध्यात राहून तिचं प्रेम भेटेल, सगळं काही एकत्र कुटुंब राहू शकतं.
तेच आहे आणि खरंच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजीला. तर हे होते क्षीरसागरांची फॅमिली आणि कुटुंब. त्या कुटुंबांनी आजीला आणि आत्या बहीण वगैरे सगळे नातेवाईक यांनी सगळ्यांनी मिळून अप्रतिम अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि भूतो न भविष्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि तो आयोजित करून सक्सेस झाला. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजीलाही BG 24 तासच्या माध्यमातून 84 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेले. त्याच पार्श्वभूमीवर BG 24 तासच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य त्यांनी 100 पार करावी हीच शुभेच्छा. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.